नमस्कार, मी आशिष. VCN न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. VCNच्या विशेष बातमीपत्रात आज बघूयात RTO कार्यालयाचं अर्धसत्य, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भोंगळ कारभार. आज VCN न्यूजच्या विशेष बातमीमध्ये आपण बघणार आहोत, नेहमीच वाहन चालवणाऱ्या जनतेच्या खिशाला चोट देत नेहमीच तत्पर राहणारे, थोड्या पण चुका झाल्याच तर हातात सरळ मेमो देणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागीय कार्यालयाच्या माहितीबद्दल, म्हणजेच RTO ऑफिस बद्दल. आजपर्यंत जे प्रशासकीय कार्यालयीन कर्मचारी सामान्य जनतेला रस्त्याने आपली वाहने व्यवस्थित कशी चालवावी आणि समजा कोणाजवळ वाहन चालवण्याचा परवाना नसेल किंवा काही कागदपत्र कमी असतील तर ते या जनतेशी असे वागताना दिसतात की त्या व्यक्तीनं चुकीनं वाहन चालवलं की चोरून बॉर्डरच पार केली. रस्त्यावरील वाहन चालवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तत्परता दाखवणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाचं आज हे बघूया अर्धसत्य. सर्वप्रथम या कार्यालयात प्रवेश करताना नागरिकांना पाणी पिण्यासाठी जो वॉटर कूलर लावलाय त्यात पाणी खरंच शुद्ध करून येतंय की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण या वॉटर कूलरची दुर्दशा बघितल्यावर असंच वाटतं की ज्याला कोणाला चिकनगुनिया किंवा डेंग्यूनी तब्येत खराब करून घ्यायची असेल त्याने इथलं पाणी प्यावं. आता या कार्यालयाच्या भिंतींची दशा बघा. असं वाटतंय या भिंतींवर किती सुंदर चित्र काढलंय स्थानिक कर्मचाऱ्यांनी, तेही त्यांच्या हातानी नाही तर चक्क त्यांच्या तोंडानी. बघा काय सुंदर वाटतात या भिंती. आता इथनं कॅमेरा वळला तो थेट RTOनी काही कारणास्तव जप्त केलेल्या या ऑटोंवर. कोणी सांगू शकेल का की हे प्रशासकीय कार्यालयाची जागा आहे की कोणतं जंगल आहे जे RTO ऑफिसने मोठ्या मेहनतीनं वाढवलंय. या जंगलातून या रंगवलेल्या भिंतींचा नजारा बघत बघत आता आपण जाऊया RTO ऑफिसच्या प्रसाधन गृहाकडे. संपूर्ण प्रशासन स्वच्छतेचा संदेश देण्यात मग्न असताना RTO कर्मचारी व अधिकारी मात्र निद्रिस्त अवस्थेत का आहेत? काय आहे बघा या प्रसाधन गृहाची अवस्था. नळ आहेत, बेसिन आहेत, मात्र पाण्याचा पत्ताच नाही. अमरावती शहरातील ऑफिस आहे की राजस्थान मधील समजतच नाही. आजपर्यंत तर हेच बघितलं की खिडक्यांचा उपयोग लोक हवा येण्यासाठी किंवा कुंड्या ठेवण्यासाठी करतात, मात्र कार्यालयात या खिडक्या चक्क खराब असलेली संगणकं व कचरा भरलेल्या डब्यांना ठेवण्यासाठी करतायत. खरंच काय टॅलेंट आहे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये, म्हणजे पाहावं ते नवलच. बघा कसा कार्यालयाचा महत्त्वाचा डाटा ठेवण्यात आलाय उंदरांना कुरतडण्यासाठी. जग चंद्रावर चाललंय आणि RTO ऑफिस मात्र अजूनही धूळ खात आहे. आता हे बघा आजच्या 21व्या युगातील ऑनलाईन फॉर्म सबमिट मशीन. या मशीनवर सूचनांमध्ये लिहिलंय की टचस्क्रीनचा वापर करताना आपली हात स्वच्छ असावे. आणि आता बघा ही मशीन किती स्वच्छ आहे. म्हणजे खराब हातांनी ही मशीन खराब होईल की धूळ बसलेल्या मशीननं आपले हात खराब होतील. आणि आता बघा ही मशीन किती स्वच्छ आहे. म्हणजे हातांनी ही मशीन खराब होईल की धूळ बसल्यामुळे मशीननं ते आपले हात खराब होतील. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हा बघा या कार्यालयातील भूतखाना. या रस्त्यानी एकट्या स्त्रियांना या कार्यालयात जायचं असेल तर दिवसा सुद्धा भीती वाटेल. आणि खरंच किती हिम्मत लागेल. कसे करत असतील या कार्यालयातील कर्मचारी आपले कार्य. या कार्यालयाला भूतबंगला संबोधलं तर काही वावगं ठरणार नाही. दोन गोष्टींची तुलना केल्यास आपल्या लक्षात येईल की या घाणेरड्या कार्यालयापेक्षा एकदाचं प्रसाधन गृह तरी बरं आहे. प्रसाधन गृहाची भिंत चांगली दिसतेय. हे बघा विदेशी पद्धतीनं तयार केलेलं टॉयलेट किती स्वच्छ वाटतंय. स्वच्छ तर राहिलंच, कारण पाणी तर असायला पाहिजे या नळांना. म्हणजे किती डोळे झाक करताय प्रशासन. या सर्व कार्यालयावर लाखो रुपये खर्च करून तयार केल्या गेलाय. प्रसाधन गृह, टॉयलेट फक्त शोभेच्या वस्तू म्हणून तयार केल्यात का? एका बाजूला 10,000 नागरिकांना टॉयलेट बांधायला सांगणारं हे प्रशासन आपल्या विभागातील हे प्रसाधन गृह व टॉयलेटला व्यर्थ लाखो रुपये खर्च करताना इथे स्पष्ट दिसून येत आहे. आता VCNचा कॅमेरामन स्वतःचं नाक मुरगळत थेट पोहोचलाय RTOच्या चौकशी केंद्रावर. हे केंद्र सामान्य जनतेच्या मदतीसाठी बसलेलं दिसतंय, फक्त प्रशासनाच्या नजरेत. मात्र हे अर्धसत्य आहे. खरं तर या सेंटरच्या खुर्चीवर बसणारा माहिती देणारा ऑफिसर गेल्या 2 दिवसांपासून गायब असल्याचं सांगितलं जात आहे.
वारे प्रशासकीय कामचोर कर्मचारी। आता ही बघा आरटीओ मधली सर्वात जास्त महत्वाची मात्र खोटारडी पाटी। यावर स्पष्ट लिहिलंय की सर्वसामान्य लोकांना जर कोणत्या अनधिकृत व्यक्तीने पैसे अथवा कामाचे पैसे मागितले तर त्यावर कारवाई केल्या जाईल। वा, कारवाई तर होणारच ना, कारण आरटीओची अधिकृत जे दलाल तयार केले आहेत त्यांचे पोट कसे भरतील? हे सत्य परिस्थिती आहे, हे बोर्ड सांगताय। आता हा लाईट कोण बंद करणार हा पण प्रश्नच आहे, कारण हे तर प्रशासनाचं ऑफिस आणि प्रशासन म्हणजे राजा, आणि राजे काम थोडी करतात, ते तर फक्त ऑर्डर देतील। दिवसा पण लाईट चालू आहे, जा रे बंद करू नये। वा रे प्रशासन, दिव्याखाली अंधार असतो ना, तो यालाच म्हणतात। बघा, सुंदर असं ऑफिसचं बोर्ड आणि भंगार अशी इमारत। बघा, नागरिक त्या पडलेल्या बोर्डाची हालत पाहतायत। अरे नाहीये सामान्य नागरिकांची काळजी या प्रशासनाला, पण कमीत कमी या तिरंग्याचा तर मान ठेवा। आता हे बघा, संपूर्ण शहरात जर कोणी नो पार्किंगचा बोर्ड लावला असला तर इथे गाडी लावायची नसते, लावल्यास दंड थोपावतात। हे आरटीओचे तत्पर कर्मचारी पण स्वतःच्या कार्यालयात आरटीओ पार्किंग मध्ये स्वतः कार्यालयीन कर्मचारीच आपली वाहने नो पार्किंग मध्ये पार्क करतायत। व्हीसीएनच्या टीमनी जेव्हा लायसन्स कार्यालयाला भेट दिली त्यावेळेस परिस्थिती तर बघा काय होती। आपण आहोत आज आरटीओ मध्ये लायसन्स विभागामध्ये। आज आपण इथे बघतोय लायसन्स विभागामध्ये जी काही गर्दी आपल्याला बघायला मिळते, पण आज इथे एक बघण्यासारखी एक विशेष गोष्ट आहे। सर्व अधिकारी आतमध्ये एसी कॅबिन्समध्ये बसलेले आहेत आणि इथे आपल्या सामान्य जनतेसाठी एकही पंखा सुद्धा साधा लावलेला गेलेला नाही आहे। माझ्यासोबत इथे काही उपस्थित नागरिक आहेत। दादा, तुम्ही इथे कशासाठी आला? लायसन्स काढायला आले? कुठलं लर्निंग कार्ड? परमनंट कार्ड। किती वेळ झाला तुम्ही इथे बसले? आधा घंटा हो गया आप यहाँ पर बैठे हो, तो आपका नंबर अभी कब आएगा? तो मतलब अधिकारी यहाँ पर है नहीं। हो सकता है लंच का वक्त हो गया, लेकिन मी तुम्हाला दाखवू इच्छितो की इथे 4 वाजले, अधिकाऱ्याचा लंचचा वेळ सुद्धा हा संपलेला आहे। म्हणजे अधिकाऱ्यांनी इथे हजर असायला पाहिजे है ना? तुम्ही काय म्हणाल? आरटीओ मधला जो हा सुस्त कारभार तुम्हाला सर, मला 2 मिनटं बोलायचं है ना? आपको कहीं तो भी ये गलत हो रहा है ऐसा लग रहा है? डेफिनेटली इसके खिलाफ जो हम एक आवाज़ उठाना चाहते हैं, तो क्या ये हम सही कर रहे हैं? काय म्हणतो? मी माजी सैनिक आहो। हां, आम्ही सकाळपासून इथे उभा आहोत। तिथं समोर गेल्यावर मी नाश्ता करायला गेलो, तर तिथून तर साहेब काय म्हणते, त्याला त्याची 5 वर्ष नोकरी आहे। तो म्हणतो कार्यावर माझी 20 वर्ष मिळते नोकरी झाली, काय तुझा काय प्रॉब्लेम आहे म्हणते। माझी मिळते म्हणजे कुठेतरी एक अधिकाऱ्यांकडनं इथे अरेरावीपणा सुद्धा बघायला मिळते। जाणून घेऊया, हे होतं आपलं अर्धसत्य। या ज्या सगळ्या समस्या आहे, या समस्यांकडे प्रशासनानं लक्ष द्यावं आणि प्रशासनानं या बाबींकडे, कारण या सर्वसामान्य जनतेशी तुमच्या आमच्याशी निगडीत आहेत, याकडे लक्ष देणं फार आवश्यक झालेलं आहे। बघूया या सुस्त प्रशासनाला या बातमीनंतर जाग येते की नाही। कॅमेरा पर्सन प्रवीण झोलेकरसह मी आशिष शिंगोरे, व्हीसीएन न्यूज, अमरावती। आता या ऑफिस मध्ये हे नक्की सांगा कोण आहे? कार्यालयीन कर्मचारी की यांचे दलाल? तुम्ही समजू शकता हे कोण असेल, कारण व्हीसीएनचा कॅमेरा आत आल्यावर बघताच हे महाशय थेट बाहेर निघून गेले। आणि ही बघा कार्यालयातील न दिसणारी कचरा कुंडी, हे विभागीय नो पार्किंगचं बोर्ड, आणि या बोर्डच्या समोरच या शासकीय कार्यालयाचं कर्मचाऱ्यांची वाहनं। म्हणजे इथे एक गोष्ट समोर येते, लोकांना सांगे ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण। हे बघा लायसन्स कॅश काउंटर जे दुपारी 4 वाजताच बंद केल्या गेलाय, आणि हे बघा कशी कचरा कुंडी कचऱ्यातच टाकून ठेवली आहे। किती दिवसांपासून या कचरा कुंडीचा वापर केला गेला असेल ते ह्या जाळ्यांवरून दिसू शकतं। शोची वस्तू झाली आहे ही कचरापेटी। या कार्यालयाचा काही नियम आहे का की जिथे नो पार्किंगचं बोर्ड आहे तिथेच वाहने उभी करायची म्हणून? जी वाहने जप्त केल्या जातात ती तोडून त्याची विल्हेवाट लावल्या जाते, तेही ऑन दी स्पॉट। यात मात्र तत्पर वाटतात हे कर्मचारी। समोर मांडण्याचा प्रयत्न केला। बघूयात आरटीओ प्रशासनाला या सर्व बाबींकडे लक्ष देण्याला वेळ मिळतो की निव्वळ
गप्पा हाकण्यात त्यांचा वेळ जातोय. तर दुसरीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं तसेच येथील अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं आणि कर्मचारी सोडा, जनतेशी निगडीत सुविधा निदान जनतेला पुरवाव्यात, कारण कार्यालय पहिले जनतेचं आहे आणि मगच अधिकाऱ्यांचं आहे. VCN न्यूजची ठळक बातमी. सडक हादसों का दर्दनाक गुलदस्ता ही सोशल मीडियाद्वारे वाहतूक विभागापर्यंत पोहोचाच विभाग सक्रिय झालाय व नाकाबंदी दरम्यान रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. सध्या अमरावती शहराच्या रस्त्यांवर खड्डे आहेत. संपूर्ण अमरावती शहरात रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र आपल्या अमरावतीचे जॉन इब्राहिम रस्त्यावर धूम स्टाईलनी भरधाव वेगानं दुचाकी तसेच चारचाकी चालवताना दिसून येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत सुद्धा वाढ बघायला मिळते आहे. तसेच VCN न्यूजने काही दिवसांअगोदर प्रसारित केलेल्या बातमीने शहर वाहतूक विभागाला खडबडून जागं केलाय. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे VCNने एक विशेष बातमी प्रसारित केली होती. याच बातमीच्या आधारावर शहर वाहतूक विभाग खडबडून जागा झालेला दिसतोय. या रोड रायडर रोमिओंना थांबवण्याकरता शहर वाहतूक विभागाने ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. 31 जुलैच्या रात्री सिंधुनगर कवरनगर निवासी भारत वासवानी वय वर्ष 32 हा युवक आपल्या होंडा ट्विस्टर दुचाकी क्रमांक MH27 AP 4501 ने भरधाव वेगात गाडगेनगर परिसरातील बाबा टी कॉर्नर वरून जात होता. त्या दरम्यान वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली असता त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यात पळून जाण्यात यशस्वी झाला. त्या दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्याचा दुचाकी क्रमांक नोंदवून गाडगेनगर पोलिसांना दिला. गाडगेनगर पोलिसांनी त्याचा छडा लावत भारत वासवानी याला घरून अटक केलाय. त्याच्यावर कलम 184, 119, 177 अंतर्गत रॅश ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा दाखल केलाय. सदर कारवाई वाहतूक PSI बेले, पोलीस कॉन्स्टेबल सुधील होलगरे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. अल्पवयीन युवकांवर परप्रांतीय युवकांकडून प्राणघातक हल्ला केल्याची एक घटना नुकतीच MIDC परिसरात घडली असून स्थानिक राजापेठ पोलिसांच्या कार्यवाहीवर जनता नाराज बघायला मिळते. तसेच स्थानिक नागरिकांमध्ये रोष बघायला मिळतोय. अमरावती शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढताना दिसून येत आहे. सोबतच गुन्हेगार हा कोणाचीही भीती न बाळगता बिनधास्तपणे गुन्हा करतोय. जसे काही त्याला कोणाचीच भीती वाटत नाही, तर चक्क पोलिसांची सुद्धा नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून दिवसाढवळ्या हत्या, लूटपाट, बलात्कार, चोरी याचे प्रमाण वाढत असल्यानं सामान्य नागरिक भीतीच्या अंधारात लिप्त दिसून येत आहेत. VCN न्यूजनं प्रत्येक वेळेस या घटनाक्रमाचा पाठपुरावा करत जनतेच्या दरबारातून पोलीस प्रशासनाला वाढत्या घटनांवर अंकुश लावण्याकरता विनवणी केली आहे. परंतु अशा प्रकारच्या विपरीत विकृत घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. कधी गुन्हेगारीचा बाजार हा गरम तर कधी थंड दिसून येतोय. परंतु काही दिवस उलटून गेल्यावर हा बाजार पुन्हा गरम होऊन जातो. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हल्ली शहरात बॉडी बिल्डर नावेद याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्याचे ठसे व आठवणी जनसामान्यांना झोपू देत नाही. जरी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असली तरी गुन्हेगारांचा वचक अजूनही कायम दिसतोय, ज्यामुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे MIDC स्थित नारायणा शाळेजवळ 31 जुलै रोजी झालेले कांड. या हल्लेकांडात 4 अल्पवयीन युवकांवर 40 ते 50 परप्रांतीय युवकांनी प्राणघातक हल्ला चढवला, ज्यामध्ये 4ही अल्पवयीन युवक गंभीररित्या जखमी झाले. प्राप्त सूत्रांच्या माहितीनुसार 31 जुलैच्या रात्री सुमारे 10 वाजता गोपाल नगरातील 4 अल्पवयीन युवकांवर 40 ते 50 परप्रांतीय युवकांनी, त्यामधील मुख्य आरोपी बुधवानी याच्या सांगण्यावरून आरोपींना चाकू, तलवार तसेच लाथाबुक्क्यांनी मारत प्राणघातक हल्ला चढवला, ज्यामध्ये अमोल संजय रोतडे वय वर्ष 17, सूरज शालिकराम गवळी वय वर्ष 17, मोहन साहेबराव बोरकर वय वर्ष 17 सर्व राहणार कुंभारवाडा गोपालनगर ही सर्व युवक गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर सर्व युवकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सदर घटनेची हकीकत व रहस्य जाणून घेतले असता ही घटना वैयक्तिक वादावरून घडल्याचं निष्पन्न झालं असून हकीकतीमध्ये घटनेला मुख्य आरोपी बुधवानी याच्या नारायणा शाळेनजीक बिल्डिंगचं काम सुरू असल्यानं व बुधवानी याच्या कामावर परप्रांतीय युवक रोजंदारीनं काम करत असतात. घटनेच्या 2 दिवसांपूर्वी मुख्य आरोपीचा लूटपाट करण्यात आली होती, ज्याचा राग त्याच्या मनात उसळत होता आणि तो राग 31 जुलै रोजी मनात न बाळगता
त्याचा साक्षात्कारात त्याने उतरवला. मुख्य आरोपी बुधवानी याच्या सांगण्यावरूनच तब्बल 40 ते 50 परप्रांतीय युवकांनी 4 अल्पवयीन युवकांवर प्राणघातक हल्ला चढवला. परंतु सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या 4ही युवकांचं असं म्हणणं होतं की आम्ही 92च्या घटनेत नव्हतो, आमचा त्या घटनेशी काहीही संबंध नाही, तरीही त्या आरोपींनी आमच्यावर हल्ला केला. चला तर जाणून घेऊया हल्लेत जखमी पीडितांची आपबीती. ते बहुतेक तिथेच होते ते सगळेजण. आम्ही चाललो, आम्ही दिसलो का नाही, पण ते एकदमच आले आमच्या समोरून पण मागून पकडला मला. हा, गळ्यात दोरी टाकली. हा, गळ्यात बांधून एक पाय बांधलेला. कोणी टाकली होती काही लक्षात आहे? त्यांनी म्हणजे कोणी नेमकं? त्यांच्यात मला सुद्धा बुजला नव्हती, म्हणजे असे अनोळखीच होते. अनोळखी होती. एरियात राहून रोजच्या येण्या जाण्यात पाहत होते. नाही ओळखच नव्हती त्यांची माहिती. ओळख सर ती चालली होती सर बेकरीतनी. मी ते बोलवायला गेलो कामाला. त्याने पकडलं तेवढ्यात मारलं आम्हाला. कोणी मारलं? ते बिहारीनं. किती जण होते? 80-90 जण होते ते. आणि ते आमचे मित्र होतात त्याला संघ नेलं. त्याने संघ नेलं. तर ही होती पीडित जखमींची आपबीती. आता बघूया पोलिसांची कारवाई, तेथील रात्रीची परिस्थिती. घटनेनंतर राजापेठ पोलीस थेट घटनास्थळावर पोहोचली व घटनास्थळाचा पंचनामा करून मुख्य आरोपी व मिळतील तेवढे सहआरोपी घेऊन घटनेत जखमी झालेल्या युवकांना ताब्यात घेत थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दरम्यान राजापेठ पोलीस ठाण्यात व इरविनमध्ये स्थानिक नागरिकांची गर्दी बघायला मिळाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींवर कलम 134, 147, 148, 149 व 302 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल केला तर खरी, मात्र गुन्हा दाखल होण्या अगोदर राजापेठ पोलिसांची ही भाषा बघा. आम्हाला तुमच्यावर विश्वास. याचा मोबाईल आहे, याच्यात फोटो आहे, ते आम्हाला मीडियावाला दाखवायचा आहे. उसमें भैया इसमें फोटो है, फोटो लोग डिलीट करती है तो क्या मोबाइल मारू वाले सामने लेबल लगाता, अब सील टैप करता बस. अब तुम्हें डिलीट केला असेल ते शकता पोलीस अफसर नाही पाठव ड्रेस वर ऑब्जेक्शन द्यायला नाही. ऑब्जेक्शन आम्ही करणार आहे. ऑब्जेक्शन नाही त्याच्यातला नाही, त्याच्यातलं सब सबूत आहे. सबूत आहे, मग सबूत आम्ही नष्ट करणार आहे का? गुन्हा आम्हाला ते पोलीस देवत झाला बंदोबस्त काय को करणार आमले धक्का नाही जाऊ दे तिकडे नाही गॅस लागत आपल्याला न्यूज टाकायला. एफआयआर दर्ज करायच्या अगोदर आता तिकडे घरी जाणं वा पोलीस स्टेशनात ऐकता का दर्ज व्हायच्या अगोदर? आता तिकडे घरी जाणं वा पोलीस स्टेशनात ऐकता का दर्ज व्हायच्या अगोदर? आता तिकडे घरी जाणं वा पोलीस स्टेशनात ऐकता का दर्ज व्हायच्या अगोदर? हम दर्ज करू, आपण दर्ज करू. चला जाओ, बाकी जिसका रिपोर्ट नहीं है वो सीधा बाहर जाओ. कोई रुकेगा नहीं था, बस स्टैंड पे जाके बैठो. पोलीस प्रशासन कधी जाग होणार का? पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या घटनेला न्याय देतील का? सत्य काय आहे ते शोधू शकतील का? असे बरेचसे प्रश्न अद्यापही रेंगाळलेले आहेत. कारण या ठिकाणी एक आवर्जून आम्ही सांगू शकतो की शोधलं तर नक्की सापडतं, आणि ते तिथेच सापडतं जे जिथे हरवलंय. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. 7/12 व 8 संगणकीकृत करण्यात आले असून अमरावती विभागात 24,42,000 7/12 संगणकीकृत करण्यात आले असून अमरावती विभाग सर्वप्रथम असल्याची माहिती पत्र परिषदेद्वारे देण्यात आली आहे. 7/12 ऑनलाईन मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून दिनांक 15 ऑगस्ट पासून अमरावती विभागात सर्वत्र ऑनलाईन 7/12 मिळणार आहे. विभागात 24,42,000हून अधिक 7/12 संगणकीकृत झाले असून या कामात विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे अशी माहिती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. या कामाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनीचे आदी यावेळी उपस्थित होते.
सातबारा व 8 अचूक तयार करण्यासाठी चावडी वाचनाची विशेष मोहीम घेण्यात आली असून त्यात प्राप्त सर्व नोंदी संगणकीकृत करून अद्ययावत आज्ञावलींद्वारे ऑनलाईन सेवा सुसज्ज केली आहे। तलाठ्यांचे दप्तर लवकरच ऑनलाईन होणार आहे असे श्री सिंह यांनी सांगितले। ते म्हणाले, विभागात अमरावती जिल्ह्यात सुमारे 6,83,000, अकोला जिल्ह्यात सुमारे 3,53,000, यवतमाळ जिल्ह्यात 6,20,000 व बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 5,40,000, वाशिम जिल्ह्यात 2,44,000 सातबाऱ्यांचे संगणकीकरण झालेले आहे। या विषयाची उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन स्वतंत्र दिनापासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाईल। केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत ई फेरफार आज्ञावलींची अंमलबजावणी सुरू आहे। त्यानुसार भविष्यात इतर कागदपत्रेही ऑनलाईन सेवेतून प्राप्त करून घेता येणे शक्य होतील असे श्री बांगळ यांनी यावेळी सांगितले। आता आपल्या सातबारा राज्यात कोणत्याही जिल्ह्यातून मिळवता येईल, त्याला तलाठ्याच्या सहीची गरज राहणार नाही। त्यावरून डिजिटल स्वाक्षरी असेल, तसेच कोणतेही महा ई सेवा केंद्र, सेतू केंद्र आदीमधून प्रत मिळवता येईल। सातबारा संगणकीकृतीच्या कामास उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाकडून गौरवण्यात येणार असल्याचंही यावेळी बोलण्यात आलं। आपले सेवा सरकार केंद्र व इतर सेवा कार्यालयांना बायोमेट्रिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत। तेथील लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी असून कुठेही गैरव्यवहार झाल्याची तक्रार असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सूचना सर्व ई सेवा केंद्रांच्या ऑपरेटर्सला देण्यात आली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। माजी नगरसेवक प्रशांत महल्ले यांच्या पत्नीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही कळलं नसून गाडगेनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतायत। अमरावती शहरातील सर्वांचे सुपरिचित समाजसेवक व माजी नगरसेवक प्रशांत महल्ले यांच्या पत्नीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सौ प्रणिता प्रशांत महल्ले, वय वर्ष 40, राहणार गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पंजाबराव देशमुख कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। ही दुःखद घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळीचं वातावरण निर्माण झालंय। ही घटना 1 ऑगस्टच्या दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास घडल्याचं समजलं असून सौ प्रणिता प्रशांत महल्ले यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजलेलं नाही। गाडगेनगर पोलीस संपूर्ण घटनेचा पुढील तपास करतायत। मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता। विदर्भात सुमारे 350 शाखा असून अंदाजे 800 आजीवन सदस्य आहेत। हे सर्व या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतील। शिवाजी शिक्षण संस्थेच्या सन 2012 मध्ये पार पडलेल्या निवडणुकांपासूनच अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण शेळके व विरोधकांमध्ये वाद सुरू झाले। विशेष म्हणजे 31 मे रोजी ॲडव्होकेट शेळके यांचा कार्यकाळ संपला असताना देखील अद्यापही अनधिकृतपणे ते कार्यरत आहेत असा आरोप करून निवडणूक कार्यक्रम घेण्यासाठी
विरोधी पॅनलमधील अध्यक्षपदाचे उमेदवार तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी न्यायालयात दाखल केला होता। तर त्यावरच निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयामार्फत देण्यात आले असून अध्यक्ष व उपाध्यक्षांसह 7 सदस्यांचं संचालक मंडळ असून शिवाजी शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार ही निवडणूक होणार आहे। माजी उपाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले अध्यक्षपदाचे नवीन दावेदार हर्षवर्धन देशमुख यांच्यासह सर्वच विरोधक माजी अध्यक्ष वसंतराव धोत्रेंच्या नेतृत्वात ॲडव्होकेट अरुण शेळके यांच्या विरोधात एकत्र झाले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवडणूक 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक असल्यानं आता खऱ्या अर्थानं निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। त्यामुळे निवडणुकीपूर्वी कोण कोणावर काय प्रत्यारोप करतात हे पाहणे सुद्धा कौतुकाचं ठरणार आहे। कालच्या माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वत्र एक आनंदित वातावरण आहे। अनेक दिवसापासून श्री शिवाजीची निवडणूक जी होऊ घातलेली होती ती या त्या कारणानं प्रलंबित ठेवण्यात करण्याचा प्रयत्न काही विशिष्ट लोकांनी विशिष्ट विद्यमान अध्यक्षांच्या माध्यमातून केला जात होता, परंतु तो प्रयत्न शेवटी मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हाणून पाडण्यात आला। न्यायालयाने स्वतःहून निवडणुकीच्या त्या प्रक्रियेला एकूण चालना आणि निश्चित तारीख दिली असल्यामुळं सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, विनंती सुद्धा आहे अध्यक्षांना की आता दिलेल्या निर्णयाला अंतिम समजून त्यांनी कुठल्याही सर्वोच्च न्यायालयामध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नये। वळूयात पुढच्या बातमीकडे। शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष देवराज बोथरा यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यानं मित्रपरिवार तसेच काँग्रेस कमिटीमार्फत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। शहर काँग्रेस कमिटीचे पूर्व अध्यक्ष शांत स्वभावी व मृदुभाषी देवराजजी बोथरा यांच्या जन्मदिवसानिमित्त शहर काँग्रेस कमिटीद्वारे त्यांचा जन्मदिवस आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्ष किशोर बोरकर हे कार्यक्रमाचे संयोजक असून अभिनंदन पेंढारी, समाजसेवक सुरेश रतावा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। जिल्हा परिषद अंतर्गत बचत गटांच्या प्रोत्साहनार्थ एक उपक्रम राबवला जातोय, मात्र स्थानिक बचत गटांमार्फत या योजनेला बगल देण्यात जाते आहे। प्रशासनाच्या कारवाईकडे स्थानिक नागरिकांचं आता लक्ष लागलंय। स्थानिक काँग्रेस नगर जवळील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद क्वार्टर जवळील 4 दुकानं असून ही दुकानं महिला बचत गटांना अत्यंत कमी दरात भाड्यानं दिली जातात। ते यासाठीच की बचत गटातील महिला या एकत्रितरित्या येऊन स्वतः तयार केलेली वस्तू अथवा पदार्थ विकू शकतील आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून ते आपला प्रपंच चालवण्यात हातभार लावू शकतील। अत्यंत चांगल्या विचारांनी जिल्हा परिषदेकडून हा उपक्रम चालवण्यात आलाय। मात्र ज्या उद्देशानं ही दुकानं महिला बचत गटांना भाड्यानं दिली जात आहेत त्यावेळेस बचत गटांकडून हा करार सुद्धा लिहून घेतला जातो की ही दुकानं कशासाठी चालवली जाणार आहेत, या दुकानांमध्ये बचत गटांमार्फत कोणता व्यवसाय केला जाणार आहे, त्यावर ही दुकानं घेणाऱ्या महिला बचत गटांनी असं लिहून दिलंय की आम्ही येथे शिलाई मशीन व स्टेशनरीचे दुकान चालवू। मात्र सत्य परिस्थिती या दुकानांची काही वेगळीच आहे। ह्या दुकानांमध्ये आज चक्क पाणीपुरी सेंटर, चायनीज सेंटर, साऊथ इंडियन डिशेस, आईस्क्रीम पार्लर चालवल्या जात आहेत। इतकंच नव्हे तर या दुकानांमध्ये नेहमीच प्रेमी युगल बसलेली दिसतात। ही दुकाने बचत गटाच्या नावाने अत्यल्प दरात भाड्याने घेऊन तीच दुकाने दुसऱ्या व्यक्तींना मोठ्या दराने भाडेपट्ट्यांवर परस्परच दिल्या गेल्याचं उघड झालंय। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय जिल्हा परिषद क्वार्टरमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी। तर बघूयात काय म्हणणं आहे या स्थानिक नागरिकांचं। बचत गटचे जे दुकान आहे तिथं जे गाड्या लागतात ती बचत गट याच्यात नाही आहे। त्यानंतर इथं चिकन शॉप उघडलेलं आहे यांना चायनीजमध्ये। त्यानंतर गणपतीचं हनुमानजीचं मंदिर आहे इथं। त्यानंतर लोकांना त्रास आहे, इथं लोक दारू पितात, असा त्रास आहे इथं लोकांना। 2-3 महिन्यापासून खूप मोठा त्रास आहे इथं, म्हणजे दारू पितात लोक, लफडे येऊन बसतात इथं, त्याचा खूप मोठा त्रास। पण आता 2 चालू आहे तिच्यातले सध्या, एक चायनीजचं दुकान आहे आणि एक बचत गट। हा सर्व गैरप्रकार या स्थानिकांसोबत मिळून व्हीसीएन न्यूजने उघडकीस आणलाय। तर बघूयात आता जिल्हा परिषद प्रशासन यावर काय कारवाई करेल। ही दुकानं बंद करण्यात येतील की जिल्हा परिषद याकडे देखील दुर्लक्षच करेल। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज, अमरावती। आशापुरी महिला मंडळाद्वारे भाजी बाजारातील लक्ष्मीनारायण मंदिरात पूजा अर्चा करून अमरावती वासियांच्या सुख समृद्धीची कामना करण्यात आली आहे। आशापुरी महिला मंडळातर्फे 4 महिन्यांच्या चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवाराचं पावन औचित्य साधून दिनांक 31 जुलै रोजी महिला मंडळानं भाजी बाजार येथील लक्ष्मीनारायण मंदिरात महादेवाची महाआरती
व मंदिराला दीपमय केलं। अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावणात महादेवाला बेलफुलांनी व दिव्यांनी सजवून संपूर्ण अमरावतीकरांना सुखी व समृद्धी ठेवा अशी प्रार्थना ईश्वराचरणी करण्यात आली। सौ विशाखा हरमकर, माधुरी अनासाने, सौ उज्ज्वला खडेकार, सौ रीता अनासाने, सौ प्रिया मारोटकर, स्वीटी करुले, स्नेहा अनासाने, पूनम अनासाने, भारती मारोटकर, पूनम हरमकर आदी महिला मंडळ उपस्थित होतं। नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं स्थानिक राजकमल चौकात यावर्षी भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केल्या जाणार असून याबाबत अधिक माहिती दिली आहे या संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी। स्थानिक राजकमल चौकात यंदा नवयुवक विद्यार्थी संघटनेची दहीहंडी होऊ घातली आहे। मागील वर्षी काही कारणास्तव ही दहीहंडी घेण्यात आलेली नव्हती, परंतु यावर्षी गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गेल्या 15 वर्षांपासून ही दहीहंडी होते आहे। तसेच आता पण येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं म्हणजेच 15 ऑगस्टला हा दहीहंडीचा कार्यक्रम स्थानिक राजकमल चौकात आयोजित करण्यात आलाय। या संदर्भात VCN न्यूजला अधिक माहिती दिली आहे नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी। नवयुवक विद्यार्थी संघटना अमरावती राजकमल चौक अमरावतीच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे दहीहंडीचा एक भव्य कार्यक्रम राजकमल चौक येथे घेत असतो। यावर्षीसुद्धा 15 ऑगस्ट या दिवशी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच्या मुहूर्तावर आम्ही हा कार्यक्रम घेत असतो। यावर्षी योगायोगाने दुग्ध शर्करा योग आला। कृष्णाचा जन्म आणि भारताचा स्वातंत्र्याचा जन्म एकाच दिवशी येऊन राहिला, याच्यापेक्षा चांगलं आपल्याला काय असू शकते। त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही जो करून राहिलो यात आमचा उत्साह द्विगुणित आहे आणि हा कार्यक्रम करण्यामागे आमच्या मागे सर्वात मोठा जो हात असतो तो आहे अमरावतीकर जनतेचं प्रेम आणि निर्भीड प्रेम आणि त्यांची आपुलकी। याच जोरावर आम्ही हा कार्यक्रम आजपर्यंत यशस्वी करत आलो आहे आणि त्यांच्या आग्रहाखातरच दरवर्षी आम्ही नवीन नवीन कार्यक्रम इथे घेत असतो। अमरावतीसह आता पूर्ण जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण सारखं वाढताना दिसून येत आहे। कधी इथे अपघात तर कधी तिथे अपघात, हे सारं आपणच ऐकलं किंवा वाचनात किंवा प्रसार माध्यमातून मिळत असतं। 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील आष्टी रोडवर ट्रक व दुचाकीचा भयानक अपघात झाला, ज्यामध्ये एका दुचाकी स्वाराची घटनास्थळीच मृत्यू झालाय तर दुचाकीवर स्वार एक इसम गंभीर जखमी झालाय। प्राप्त माहितीनुसार आष्टी रोडवर 1 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या सुमारास एका भरधाव ट्रकनं दुचाकी स्वारांना धडक दिली, ज्यामध्ये नागपूर निवासी योगेश गुणवंत शहाणे राहणार दाभा नागपूर हे जागीच ठार झाले असून राजेंद्र महादेव बहुरूपी हे गंभीर रूपा जखमी झाले आहेत। त्यांच्या दोन्ही पाय गेले असून अपघातात ठार झालेला इसम योगेश शहाणे यांचा पत्ता लागलाय, मात्र अद्यापही राजेंद्र महादेव बहुरूपी यांचा पत्ता लागला नाही आहे। राजेंद्र यांच्यावर उपचार वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत असून VCN न्यूजच्या वतीने सर्व दर्शकांना विनंती करतोय की जर तुम्ही या अपघातग्रस्त इसमांना ओळखत असाल तर थेट आष्टी पोलिसांना अथवा अमरावती पोलिसांना किंवा VCN न्यूजला थेट संपर्क करा। कार्यालयाचा नंबर आहे 9405 631941। आपण ही बातमी आमच्या VCN न्यूजच्या लिंकच्या माध्यमातून सुद्धा बघू शकता आणि पाठवू शकता। यूट्यूबवर टाईप करा VCN न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा। वळूयात पुढच्या बातमीकडे। अंकुश देवतळे व पंकज दुर्वे यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन महात्मा फुले नगर तसेच नवसारी मित्र परिवारातर्फे करण्यात आलं होतं। याबाबत अधिक माहिती दिली आहे अरुण वानखडे यांनी। आणि पंकज किशनराव दुर्वे यांचा दिनांक 21/7/2016 परतवळा रोड येथे या ठिकाणी त्यांचा बाईकने ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि हे मुलं अतिशय मनमनाळू आणि लोकांच्या कामात पडणारे हे दोन्ही युवक या ठिकाणी या महात्मा फुले नगरमध्ये ज्या देवबारे परिवार आणि दुर्वे परिवार यांना ते सोडून गेले
सगळे त्यांचे मित्रांनी त्यांच्या अपत्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आणि असेच हे जर कार्यक्रम प्रत्येकाने असे कार्यक्रम घडून आणले तर हे या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी हे रक्त कामी पडतं. लोकांचं जीवदान या ठिकाणी दिलं जाते. हे जीवदान या रक्तामुळे जीव वाचू शकतो असा हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केला आहे. असेच रक्तदान लोकांनी या सर्व या कार्यक्रमानिमित्त करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी चांगला होत आहे. जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा रक्तदान शिबिर युवकांनी करावं. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.